स्वागत आहे तुमचं रुपालीज रेसिपीजमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पनीर पराठा। तर त्यासाठी मी एक 250 ग्राम पनीर घेतलं होतं, त्याला मी किसून घेतला आहे, त्याला बारीक करून घेतला आहे। त्यानंतर मी एक कांदा घेतला आहे, तो बारीक कट केला आहे आणि हिरवी कोथिंबीर, अद्रक लसणाची पेस्ट, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, ते पण बारीक कट केलं आहे मी। त्यानंतर मसाल्यामध्ये एक चमचा, छोट्या चमच्याने 1 चमचा लाल तिखट, कारण आपण हिरवी मिरची वापरणार आहे म्हणून तिखट कमी घ्यायचं आहे। नंतर धनेपूड 1 चमचा, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मी जिरा पावडर घेणार आहे। त्यानंतर हे आपण नंतर हे करू, त्याला मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये सगळं साहित्य, मसाले वगैरे सगळे मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला पराठ्यासाठी पीठ पण मळून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालूया। अर्धा चमचा जिरा पावडर मिक्स करूया अगोदर याला। त्यानंतर कांदा, आलं लसणाची पेस्ट, मिरची आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर याला व्यवस्थित एकत्र करून घेऊया, मिक्स करूया। त्यानंतर आपण आता पीठ मळायला घेणार आहोत। तर आता पीठ मळून घेऊया आपण। तर मी अंदाजे घेतला आहे, तुम्हाला ज्या प्रमाणात पराठे बनवायचे आहेत त्या प्रमाणात तुम्ही पिठाचं प्रमाण घेऊ शकता। तर मी अंदाजे घेतले आहे आणि यामध्ये मीठ घालून मी हे पीठ मऊ असं मळून घेणार आहे। ते अगोदर मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून सॉफ्ट असं आपलं पीठ हे मळून घेऊया, कारण पराठ्यासाठी हे पीठ एकदम सॉफ्ट लागतं। या पराठ्यासाठी फारसा वेळ नाही लागणार। पनीर पराठे म्हणले की हे सगळ्यांच्या आवडीचे असतात, जास्त करून लहान मुलांच्या। टिफिनला, मुलांच्या टिफिनसाठी आपल्याला रोजचाच प्रश्न असतो की रोज काय द्यायचं काय नाही। तर आपण रात्रीच याची अर्धी तयारी करून ठेवू शकतात, पनीर वगैरे मॅश करून। त्यानंतर सकाळी सकाळी आपलं हे पटकन पीठ मळून आपण हे पराठे बनवू शकतो। मुले पण खूप आवडीने खातील। तर आपण हे सॉफ्ट असं पीठ मळून घेऊया। तर बघू शकता आपलं हे अशा प्रकारे पीठ हे
मळून झाला आहे. तर आपण थोडंसं तेल लावून याला 10 ते 15 मिनिटासाठी आपण याला थोडंसं रेस्ट करण्यासाठी ठेवूया. आणखीन मऊ होईल पीठ आपलं. जितकं पीठ मऊ असेल तितके पराठे आपले छान होतील. अशा प्रकारे आता याला झाकून ठेवूया आणि 10 ते 15 मिनिटानंतर आपण पराठे बनवूया. आपले पराठे बनवायला घेऊया आपण. तर त्यासाठी मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे आणि आता आपण पराठे बनवायला घेऊया. तुम्ही बघू शकता मी पीठ कशा प्रकारे मळलं होतं आणि ते थोडा वेळ ठेवल्यानंतर एकदम मऊ झाला आहे. जास्त नाही घ्यायचं पीठ. त्यानंतर आपण जसं पोळी आपण पुरणपोळी बनवतो तशा प्रकारे आपण यामध्ये याची फिलिंग्स घालून आपण हे पराठे बनवू शकतो. तर आपल्याला जेवढी भाजी म्हणजे पनीर घ्यायचं आहे तर त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये घालू शकता. तर बघू शकता तुम्ही मी इतकं घेतलं आहे. थोडंसं सुकं पीठ अशा प्रकारे आपण याचा डो बनवून घेऊया. पेढा बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे थोडंसं पीठ वरती आलेलं आहे ते काढून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही फिलिंग भरल्यानंतर हे एकदम कडेपर्यंत आपली फिलिंग्स हे जाते पराठ्यामध्ये. त्यानंतर आणखीन एक आपण अशाच प्रकारे मी तुम्हाला भरून दाखवते किंवा तुम्ही दुसऱ्या प्रकारे पण भरू शकतात, ते पण दाखवते मी. थोडंसं लाटून एकदम कडाने लाटून त्यानंतर यामध्ये फिलिंग घालून याला अशा प्रकारे एकत्र करूया. त्याची काठ आणि अशा प्रकारे आपण भरू शकतो. त्याचे दोन्ही प्रकारे पण आपण जे सोपं आपल्याला वाटतं त्या तशा प्रकारे तुम्ही पराठा बनवू शकता. तर आपला तवा पण गरम झाला आहे. तर आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया. थोडंसं मी प्रेस करणार आहे याला हलक्या हाताने आणि हलक्या हाताने लाटायचा. याला पलटी करून आणखी थोडंसं लाटून घेऊया. पराठा जास्त पातळही व्हायला नकोय आणि जास्त जाडही नाही. काठ सगळीकडनं सेम लाटलं पाहिजे, गोल असं. बघू शकता
त्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकून आपण पराठा टाकूया. त्यानंतर अशाच प्रकारे आणखीन एक पराठा घेऊया बनवून आपण. इकडं या पराठ्याला आपण पलटी करूया. तर आपले दोन्ही पराठे लाटून झाले आहेत. तर आता पराठा व्यवस्थित भाजून घेऊया. तर थोडंसं तेल लावूया. तर मी तेलाऐवजी बटर किंवा तुपाचा पण वापर करू शकता. पलटी करूया. दोन्ही साईडने छान असं भाजून घेऊया आपण. तर छान असा आपला पराठा भाजला आहे. तर आपण याला काढून घेऊया. त्यानंतर दुसराही पराठा अशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तेल, त्यानंतर आपला पराठा. तुम्ही बघू शकता आपला पराठा हा छान असा दोन्ही साईडने पण भाजला गेला आहे. बघू शकता. पलटी करूया. तर या बाजूने पण तेल लावून घेऊया. त्यानंतर दुसऱ्या साईडने पण बघू शकता छान असा आपला भाजला गेला आहे पराठा एक साईडने.
आता हे आपण पराठ्याला आपण काढू. तर बघू शकता तुम्ही आपले हे छान असे हे पनीर पराठा हा तयार झाला आहे. मी तोडून दाखवते. यामध्ये भरपूर प्रमाणात मी फिलिंग पण भरली होती, पनीर वगैरे. हे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे गरम गरम पनीर पराठे खूप टेस्टी लागतात. तुम्ही याला दहीसोबत खाऊ शकतात, सॉससोबत, किंवा आपली सफक डाळ म्हणजे आपली तुरीची डाळ त्याच्यासोबत खाऊ शकतो. हे बघू शकता तुम्ही. तर तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला हे पनीर पराठे नक्की आवडतील आणि मुलांना पण तुमच्या खूप आवडतील. तर चला तर मग अशाच नंतर भेटू नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद फ्रेंड्स. बाय बाय. टेक केअर.